मात्र तो प्रतिसाद मिळत नाहीये. एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे ते एका दोघांचं काम नसतं, लक्षात ठेवा. एखादा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरवायचा असतो तेव्हा आपण 1 किंवा 2 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत नाहीत. तब्बल 11 खेळाडू घेऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. तशाच प्रकारे एखाद्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर 1 किंवा दोघांचं एक काम नाहीये. त्यासाठी देखील त्यावेळेस देखील एक संघटित आपल्याला मंडळ तयार करावं लागतं आणि त्यानंतर आपण इतकी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करू शकतो. तर हे सर्व लेजेंडरी आहेत, यांनी या स्पर्धेचं जे आयोजन केलं आहे त्या आयोजनाला कुठेतरी खऱ्या अर्थानं यंगस्टार्स जे नाव आहे या स्पर्धेचं, त्या यंगस्टार्सचा कुठेतरी सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. कारण हे जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल, कारण हा सपोर्ट तुमचा यंगस्टर्स जे क्रीडा मंडळ आहे त्यासाठी नसेल तर हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट तुमच्यासाठी असेल. चला, दोन्ही टीमचा 12th मॅन मैत्रेय सफाळे आणि यंगस्टर्स माकणे या दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायला हवा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, दंडित केलं जाईल. कारण ही जी सुरुवात आहे फक्त परवा आपण दुसरा पाहतोय, मात्र ही परंपरा जी आहे ही परंपरा मात्र यानंतर तुम्हाला सांभाळायची आहे. चला प्लीज 12th मॅन पाठवून द्या. मैत्रेय सफाळे टीम कॅप्टन आणि यंगस्टर्स माकणे टीम कॅप्टन आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवून द्या. यंग टॅलेंट नाव देखील विचारपूर्वक नाव, नक्कीच या गोष्टीची चर्चा केली जाईल. कारण आपण बऱ्याचशा स्पर्धा इतर गावामध्ये करतोय त्यावेळेस त्या गावाच्या नावाप्रमाणे ती स्पर्धा असते. म्हणजे समजा सफाळे चषक म्हणूया आपण, अशा प्रकारे मात्र यंगस्टर्स हे जे नाव या ठिकाणी दिलं गेलेलं आहे याच्या मागे देखील एक चांगला उद्दिष्ट असेल. ते मी म्हणेल आयोजकांचा यंग टॅलेंट कुठेतरी पुढे यायला हवं. मी सकाळी देखील म्हटलं की एखादा संघ पुढे यायला हवा, एखादा संघ मोठमोठी स्पर्धा ज्या होत आहेत टेनिस क्रिकेट जगतातील, म्हणजे सुप्रीमो जी 9 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यानंतर रतनबुवा चषक हे देखील विसरता कामा नाहीये. कपिल पाटील साहेबांचं ही एक स्पर्धा असते, राजूदादांची एक स्पर्धा असते, ही विसरता कामा नाही. खासदार चषक आपण म्हणजे पाहिलं तर या मोठमोठ्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या परिसरातील म्हणजे सफाळा परिसरातील एखादा संघ खेळावा हा मात्र प्रामाणिक प्रयत्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आजचा दिवस आपण या स्पर्धेचा 3रा दिवस पाहतोय आणि या 3ऱ्या दिवसातील आपण पहिली मॅच मैत्रेय सफाळा वर्सेस यंगस्टर्स माकणे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, थोडंसं शपल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर शपल झाला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपण पहिले षटक पाहतो. स्ट्राईक केला बॅटर आपण त्या ठिकाणी पाहतो राज आहे आणि नॉन स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय तो म्हणजेच अपूर्व. ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुल टॉस, स्टेट बॅट फटका गॅप मध्ये आहे, सरळ चेंडू निघून येईल तो म्हणजे साइड स्क्रीनच्या समोर 4 धावांसाठी चौकार, खणखणीत चौकार 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये मी जॉईन झालो होतो त्यावेळेस मी पहिल्या दिवशी पाहिलं होतं की त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा बऱ्याचशा खेळाडूंना फायदा उचलला. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आपण जवळपास 18 धावा 20 धावा होताना पहिल्या 10-12 धावा देखील होताना पाहिल्यात. तर अशा प्रकारे फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. ऑन साइडला यावेळेस चेंडूला उडवलाय, हवेत आहे, मागे फिल्डर आहे, मात्र त्या फिल्डर कडून होत आहे चुकी. हा कॅच मी तर म्हणेल आरामात होऊ शकला असता. कदाचित त्या बाउंड्री लाईनचा जी सीमा रेषा आहे त्या सीमा रेषेचा अंदाज कदाचित घेता आला नाही. पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू हा बराच वेळ हवेत होता आणि जवळजवळ डीप मिड विकेट रिझर्व मध्ये तो फिल्डर देखील त्या ठिकाणी होता. मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ मी म्हणेन तो त्यांनी प्रयत्न केला चेंडूला अडवण्याचा. मात्र जर जागेवर उभा राहिला असता तर कदाचित हा कॅच मात्र होऊ शकला असता. त्यासाठी म्हटलं ना मी की अंदाज तो बांधता आला नाहीये या कॅचचा, अन्यथा ही विकेट प्राप्त करू शकले असते. धावा इथे मिळतील त्या म्हणजेच 6 षटकार. धावसंख्या झाली आहे ती 10. यंगस्टर्स माकणे संघ बॅटिंग करतोय. चांगला चेंडू आहे यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतो चेंडूला अडवण्यासाठी. बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं, थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी चेंडू अडवण्यानंतर देखील. धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या त्या 3. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा, कारण 5 ओव्हरची मॅच ज्यावेळेस असते त्यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे पहिलं षटक असतं हे पहिलं षटक आपल्यासाठी फाउंडेशन उभारण्यासाठी असतं, लक्षात ठेवा. आणि एखादी जर मोठी इमारत आपल्याला ज्यावेळेस उभारायची असते त्यावेळेस त्या इमारतीचा जो पाया असतो जे फाउंडेशन असतं
ते जर मजबूत असेल तर ते आपण इमारत म्हणजे 2 मजली 3 मजली 4 मजली 5 मजली फाउंडेशनवर अवलंबून आहे की ती इमारत किती मजली व्हायला हवी. त्याप्रमाणे तुमचं फाउंडेशन सुरुवात तुमची चांगली असतील तर नक्कीच एक मोठे धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. फ्लाइट स्वीप केलाय, सुरेख फटका आहे, देखणा फटका, स्क्वेअर लेग मॉन्टलांच्या दिशेने चेंडू फरार, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा स्लॉक स्लिपचा फटका, यावेळेस देखील गॅप शोधलाय, अगदी मी म्हणेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिल्सनचं क्षेत्र निवडले. सुरेख फटका, बॅक टू बॅक 2 धमाके बॅट मधून पाहायला मिळत आहेत मिस्टर अपूर्व यांच्या 2 चौकार. ट्रेडिंगला असलेलं एक गाणं आहे आणि बाप्पांची आठवण. उद्या बाप्पांचा जन्मदिवस, आज संध्याकाळी बऱ्याच लोकांच्या घरी बाप्पांचं आगमन हे नक्कीच होणार आहे आणि सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. धावसंख्या आपण पाहतोय फळकावर तब्बल धावा लागल्या गेल्या ते 21 धावा. म्हणजे पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहिली या ठिकाणी यंगस्टर्स माकणी या टीमची. चांगले स्टार्ट, योग्य ती स्टार्ट केली गेली. सुरुवात थोडीशी नक्कीच मी तर म्हणेल आजच्या दिवसाची आपण उशिरा पाहतोय, कारण दोन्ही संघ जर वेळेवर आले असते, कारण कुठेतरी एक मी म्हणेल शिस्त लागायला हवी क्रिकेटची. तुम्ही या परिसरातील संघ आहात, इतकेही लांबचे तुमचं लांबचं गाव नाहीये. एखादा ऑर्गनायझर ज्यावेळेस एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करतोय, लक्षात ठेवा त्याच्या पाठीमागची मेहनत तुम्हाला कदाचित कळत नसेल. ऑन साइडला यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, फेकून दिलाय चेंडूला सरळ वाईड डिश लॉंग ऑफच्या वरून. लेफ्ट हँड बॅटर आहे, लॉंग ऑनच्या वरून तो फटका खेळला गेला. 6 धावा षटकार आपण या ठिकाणी बॅटमधून पाहिला. आणखीन एक चांगला फटका आहे, यावेळेस देखील अतिशय सुरेख फटका, क्षेत्र निवडलं मिड विकेटचा, त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. बॅक टू बॅक आणखीन एक धमाका, एक षटकार त्यानंतर आलेला हा मात्र खणखणीत चौकार. थँक्यू कुंदन डीजे, धन्यवाद कुंदन गरज. वेगवान वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र एक षटकार एक चौकार आल्यानंतर कुठेतरी थोडाफार तो दबाव जो आहे तो जाणवत आहे गोलंदाजावर. यावेळेस मात्र अतिशय वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन खराब पाहायला मिळते, व्हाईटचा इशारा. धावसंख्या फळकावर आपण पाहत आहोत त्या ठिकाणी 32 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. जागा बनवली होती, सफल झाला होता, मात्र जो फटका एक्झिक्यूट करायचा होता तो फटका पाहायला मिळत नाही. मिस्टर स्टोक खेळला गेला. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद या ठिकाणी यंगस्टर्स माकणी या टीमचा मिस्टर राज परतीच्या मार्गी आउट. बाप्पांचं आणि ज्यावेळेस बाप्पांचं मित्रांनो आगमन आहे, ज्यावेळेस आपल्या गावामध्ये होते किंवा आपल्या घरामध्ये होते, त्यावेळेचं वातावरण थोडंसं वेगळं असतं. ते वातावरण खरोखरच अनुभवण्यासारखं आहे.
कारण अगरबत्त्यांचा तो सुगंध संपूर्ण आपल्या गल्ली परिसरामध्ये आपल्या आवारामध्ये असतो. ते एक वातावरण वेगळं असतं. लक्षात ठेवा, बाप्पांचं आगमन नक्कीच आज संध्याकाळी होईल. उद्या बाप्पांचा जन्मदिवस आहे, पूजन आहे. धावासंख्या आपण पडकावर पाहतोय, धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा. एक फलंदाज बाद आपण पाहिला राजू, जवळपास एक चांगली राज या ठिकाणी बाद झाला. चांगली कामगिरी आपण राज यांची पाहिली. 2 षटकार 2 चौकार तब्बल राजनं बनवल्या आपल्या टीमसाठी. त्या 23 धावा. ह्यावेळेस गती थोडीशी आपण कमी पाहिली. एक स्लोराम चेंडू हाताळला होता. चेंडू एक चांगला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. स्टार्ट चांगली आहे, कौतुक करेल. एक चांगली स्टार्ट आपण त्या ठिकाणी पाहिली. खरोखरच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा योग्य तो वापर त्या ठिकाणी केला गेला. तब्बल 21 धावा त्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कुठल्या गेल्या. बॉडीला थोडंसं टर्न केलं होतं. नटराज मुद्रेमध्ये हा स्ट्रोक खेळायचा होता. आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू हाताळला गेला. पंचांकडून वाईटचा इशारा. 2 चेंडू आपण जर पाहिलं तर अवंतच्या स्वरूपात हाताळले त्या गोलंदाजानं. धावा आपण फलकावर पाहतोय त्या म्हणजेच 33 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोडक्शनला फील्ड डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र थ्रो पर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. यंग टॅलेंट यंग स्टार्स माकणे हा संघ आपण पाहतो. यंग खेळाडू आहेत. मात्र पहिल्या दिवशी देखील मी काही कमी वयाचे खेळाडू म्हणजे अंडर 16चे देखील काही खेळाडू मी पहिल्या दिवसामध्ये काही संघांमध्ये पाहिले. लक्षात ठेवा. आणि ज्याप्रमाणे आमचे प्रमोदजी शेडगे समालोचक आहेत त्यांनी देखील म्हटलं की पूर्वी कशा प्रकारे कोणत्या परिसरामध्ये सर्वाधिक स्पर्धा व्हायच्या क्रिकेटच्या, मात्र आत्ताच मी म्हणेन युग बदलला आहे. आता सर्वाधिक स्पर्धा आपण जर पाहिल्या तर या सफाळा परिसरामध्ये एक काळ असा होता की भिवंडी परिसराला क्रिकेटची पंढरी म्हटलं जायचं. आताच्या घडीला मी म्हणेन सफाळे या गावाला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. कारण भरपूर स्पर्धा, मग ते ईस्ट असू द्या वेस्ट असू द्या, भरपूर स्पर्धा या परिसरामध्ये होत आहेत. 37 या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ऑफ साइडला यावेळेस थोडासा उशिरा फटका खेळला गेला. चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड पॉइंट्स क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. थ्रो व्यवस्थित आला असता तर कदाचित या ठिकाणी ही एक धाव जी आहे ती वाचू शकली असते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 3 धावा माफ करा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 40 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 40 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ आपण विचार केला तर शेखर 20च्या करंट रन रेटनं यंगस्टर्स माकणे संघ खेळतोय. आणि हा करंट रन रेट शेवटच्या षडापर्यंत जर मेंटेन ठेवला तर मी तर म्हणेल की प्रोजेक्टेड स्कोर जे आहे तो जवळजवळ एक आपण अंदाज जर बांधायचा गेला तर 100 पाहायला मिळू शकेल का? मिळू शकतोय का? मिळू शकणार नाहीये, मिळू शकतोय. मात्र हा जो स्कोरबोर्ड आहे करंट रन रेट जो 20चा आहे तो 20चा रन रेट त्यांना मेंटेन ठेवावा लागेल. कारण आपण बऱ्याचशा स्पर्धा अशा पाहिलेत त्याच्यामध्ये आपण 5 ओव्हरमध्ये 100 धावा ह्या होताना पाहिलेल्या आहेत. एक माझ्या आठवणीतील एक स्पर्धा जी मी 2 वर्ष अगोदर जी स्पर्धा केली होती, खास करून कोलशेत प्रीमियर लीग ही जी स्पर्धा केली होती त्या स्पर्धेमध्ये 2 सख्खे भाऊ आमने सामने आले होते आणि जवळपास एकानं बनवल्या होत्या त्या म्हणजे 20 चेंडूमध्ये 100 धावा आणि एकानं बनवल्या होत्या 21 चेंडूमध्ये 102 धावा. बॅटिंग स्ट्रोक अगदी स्वतःला मैदानामध्ये झोकून हा स्ट्रोक खेळला गेला. क्लासिकल स्ट्रोक म्हणजे म्हणायचं गेलं की सूर्यकुमार यादव म्हणूया की कृष्णा सातपुते म्हणूया. 1 बॉल चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. षटकार कारण तिथे कुठेतरी मी म्हणेन पाठीराखे असायला हवे जेणेकरून पंचांना तो योग्य निर्णय. कारण पंच बाउंड्री लाईन चेक करणं थोडंसं अवघड आहे, तिथून लक्षात ठेवा. यावेळेस ऑफ साइडला चेंडूला पंच करायचं होतं मात्र बॅटची एज दागून चेंडू फ्लँक स्लिप रिझन मध्ये निघून गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 45 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळते. का चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो यंगस्टर्स माकणे संघ. पहिली आपण विकेटची पार्टनरशिप पाहिली, तब्बल 32 धावेची आपण पहिल्या विकेटची पार्टनरशिप पाहिली होती. इनसाइड आउट फटका आहे
शतरक्षक त्या ठिकाणी होता, अंदाज बांधता आला नाहीये. त्या फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू 1 बॉन्स निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. $49 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण तिसरा बाजू शॉर्ट बॉल. यावेळेचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, फटका बसतोय मात्र सेफ मध्ये चेंडू लँड होईल. कारण अगदी मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधोमध म्हणजे गोलंदाजाच्या अगदी मागे चेंडू लँड झाला. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रयत्न गोलंदाजानं करायला हवा होता, तो प्रयत्न त्यांनी केला होता मात्र त्या कॅचच्या खाली पोहोचता आला नाहीये. 2 धावा या ठिकाणी देखील कंप्लीट होत आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 51. या स्पर्धेचा आपण आजचा तिसरा दिवस पाहतोय. सलग 5 दिवस आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. रविवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस. मोठा फटका आहे, बॅटच्या रडार मध्ये आला होता मात्र एलिमिनेशन त्या ठिकाणी कमी पडलं गेलं. झेलच्या बरोबर खाली त्या ठिकाणी फिल्डर येत आहे. फलंदाज बाद निलेश या ठिकाणी अगदी झेलच्या खाली आला, सुरेख असा कॅच पकडला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला मिस्टर आकाश. राम भाऊ म्हणजे एक भाऊ मात्र बाद होतोय, डगआउट रिझर्व मध्ये जातोय. आकाश मात्र त्यांचेच बंधू प्रणय हे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आकाशनं खऱ्या अर्थानं जो फटका खेळला होता तो आकाशाला गवसणी घालणारा जो फटका खेळला होता. एलिमिनेशन कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडले गेला. मात्र चांगला कॅच, गुड कॅच मित्रा, खूप चांगला कॅच कॅरी केला त्या ठिकाणी. यस, बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर हा बॅटर पासून लांब चेंडू ठेवला होता, रेंज पासून मात्र त्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडला. मात्र हा चेंडू येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिला आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या फलकावर पाहतोय 2 बाद 51 धावा. यंगस्टर्स माकणे या टीमच्या सुरुवात आपण पाहू शकाल कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तब्बल 21 धावा कुठल्या होत्या राज आणि अपूर्व यानं. त्यानंतर मात्र ही जोडी तुटली गेली. 32 धावेची आपण ती पार्टनरशिप पाहिली. राजनं मात्र आपलं काम जे दिलं होतं कॅप्टननं ते काम चूक बजावलं मी म्हणेल. राजच्या बॅटमधून आपण 2 षटकार 2 चौकार त्या ठिकाणी पाहिले. 6 चेंडूंचा सामना राजनं केला आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा आपल्या टीमसाठी राजनं कुठल्या. त्यानंतर अपूर्व मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. अजूनही 3 चौकार आपण अपूर्व यांच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. मात्र त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणय येतोय. चांगले स्टार्ट. पहिली पार्टनरशिप आपण तब्बल 32 धावांची पाहिली. त्यानंतर आपण दुसरी पार्टनरशिप म्हणजे दुसऱ्या विकेटची आपण जी पार्टनरशिप जी पाहिली ती जवळजवळ मला वाटतं 25 धावांची आपण ती पार्टनरशिप पाहिली. धावा होत आहेत 51. काच तो खेळलाय, काच तो खेळलाय म्हणजे म्हणायचं गेलं तर यावेळेस कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये हा फिनिश केलाय. 6 धावा षटकार. सोडून हा चेंडू टाकला होता. फ्लाइट दिली गेली होती आणि स्वतःला झोकून म्हणजे जमिनीला अगदी स्वतःचं शरीर झोकून मात्र स्ट्रोक खेळला गेला. कृष्णा सातपुते स्टाईल आपण म्हणू शकतोय. सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अफलातून स्ट्रोक जवळपास 3 चौकार. त्यानंतर आलेला मात्र हा पहिला षटकार अपूर्व यांच्या बॅटमधून आपण पाहिला. धावांचा वेग वाहतोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 57 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. यावेळेस लॉकस्टिपचा फटका आहे इनफिल्डच्या वरून थर्डमॅनच्या दिशेने चेंडू फरार. हा देखील पाहायला मिळेल. एक दणदणीत चौकार. 4.
काय गाणं लावलं गेलं डीजेनं. फ्रंटला येतो, पुढे येतोय, चेंडूला फ्लिक केलं गेलं, चेंडू मिड विकेट डीप मध्ये निघून जातो. त्या ठिकाणी प्रोडक्शनला फिल्डर आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. काय गाणं मगाशी डीजेनं वाजवलं, कदाचित मी म्हणेल अपूर्वा जे आहेत यांचे जे वडील आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. खास करून अपूर्वा यांचा खेळ पाहण्यासाठी. कदाचित तो त्यांचा वडिलांचा विश्वास आहे, भरोसा आहे अपूर्वा याच्यावर की एक चांगली इनिंग साकारेल माझा मुलगा. ऑफसाईडला पंच करायचा होतो. बॅटच्या अगदी टोकावर चेंडू लागला गेला, गॅपमध्ये आहे, स्ट्रगल करतोय फिल्डर, मात्र चेंडू थांबत नाहीये. हा चेंडू अडवणं थोडंसं कठीण झालं. इथे देखील मिळतील त्या 4 धावा. चौकार 4. क्या बात आहे जयवंत दादा, खूप चांगला डान्स तुझा. कुठलंही गाणं लावलं तर तुझ्या गाण्यावर तू डान्स करतोस. पुन्हा एकदा स्विचचा फटका, उलटा पुलटा स्ट्रोक आपण पाहतोय. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून खेळला गेला, अगदी चेंडू निघून जाईल तो म्हणजे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार 4. अपूर्व निघालाय एका मोठ्या स्कोरबोर्डच्या शोधात. का इनिंग साकारतोय अपूर्व. आतापर्यंत आपण पाहिले तब्बल 5-6 चौकार आणि 1 षटकार. आणखीन एक कृष्णा स्टाईल मध्ये खेळायचं होतं. यावेळेस फटका फसतोय. शॉट फाईन लेग रिझन मध्ये फिल्डर खास करून तैनात ठेवला होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये हा चेंडू. अपूर्व यांची खेळी मात्र संपुष्टात. एक चांगली इनिंग, 11 चेंडू आणि 36 धावेची एक महत्वपूर्ण इनिंग साकारून मात्र अपूर्व परतीच्या मार्गी आउट. ठिकाणी संपला आहे आणि 4 षटकांच्या खेळीची आपण अखेरीच धावसंख्या पाहतोय यंगस्टर्स माकणी या टीमची. 71 धावा 3 बाद. एक जी इनिंग साकारले म्हणजेच मी राजचा उल्लेख करेल ज्याने जवळपास 6 चेंडू मध्ये 23 धावा. अपूर्व याचा मी उल्लेख करेन जे ओपनर बॅटर आले होते यंगस्टर्स माकणे या टीमचे. त्या ओपनर बॅटरनं आपापली जबाबदारी पार पाडली आहे. आमचे प्रमोदजी शेडगे सर नेहमी म्हणतायत की जबाबदारी आयुष्यातील असं एक टॉनिक आहे, ते जर एखाद्याने घेतलं तर तो माणूस कधीही मी म्हणेल अपयशी होत नाहीये. तर खरोखर ती जबाबदारी मी म्हणेल स्कोरबोर्डची उचलली होती या दोन्ही बॅटरनं, ओपनिंग बॅटरनं, आणि त्यांनी त्यांचं काम मात्र पार केलंय मैदानाच्या आतमध्ये. एकानं 23 धावेची इनिंग साकारली तर एकानं तब्बल 36 धावेची इनिंग साकारली. ऑफ साईडला चेंडू हवेत आहे, मात्र यावेळेस देखील चेंडू निघून जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार 6. जबरदस्त बॉल फॉलो आहे. बघा कशा प्रकारे बॉल फॉलो या ठिकाणी केला जातोय. मी नक्कीच जे कॅमेरामॅन आहेत हार्दिक आरेकर आणि राज निजाई यांचं मनापासून कौतुक करेल मित्रांनो, कारण काय बॉल फॉलो आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर मित्रांनो, जर तुमचा बॉल फॉलो चांगला असेल तर ज्यावेळेस पंच रिव्ह्यू घेत आहेत, थर्ड पंचांकडे जे निर्णय जात आहेत त्यांना देखील तितकासा त्रास होत नाहीये. थँक्यू 6 सीटर स्पोर्ट्स. फुल ऑफ लेन, ज्युसी फुल टॉस, समोर ज्युसी फुल टॉस आणि त्या ज्युसी फुल टॉसला सोडणार नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार 6. धन्यवाद बाळू मामा, तुम्ही जो चेंडू आणून दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वात हायेस्ट स्कोर मी म्हणेल यंगस्टर्स माकणे चषक 2025 मधील हा कदाचित हायेस्ट स्कोर असेल. तब्बल 85 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील अजूनही जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. काय बॅटिंग सुरू आहे. यंगस्टर्स खरोखरच नावाला शोभलंय. आजची जी कामगिरी आहे यंगस्टरची ती अगदी नावाला शोभलंय, अगदी नावाला शोभेल अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अजूनही सुरू. षटकार
6. संख्या झाली आहे ती तब्बल धावा झाल्या त्या म्हणजेच 91 धावा. मी म्हटलं होतं जो आपण सुरुवातीच्या 12 चेंडूंचा आपण जो खेळ पाहिला होता खास करून शेखर, त्या 12 चेंडूमध्ये आपण तब्बल 40 धावा पाहिल्या होत्या. त्यावेळेस मी म्हटलं होतं की जर याच करंट रनने खेळत राहिला तर 100 धावा हा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दिसतोय आणि कदाचित त्याच्याच शोधात आहे. 91 नंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं तर थोडासा बाउन्स या ठिकाणी आपण पाहिला चेंडूला पडल्यानंतर. या कारणास्तव कदाचित चेंडू व्यवस्थित मिडवर तो बॅट घेता आला नाहीये. अक्रॉस खेळायचा होता, क्रॉस बॅटचा फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. डॉट बॉल येतोय बऱ्याच वेळानंतर. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल ऑफ लाईन चेंडू, मात्र पंचांकडून या ठिकाणी मात्र दंडित देखील त्या ठिकाणी केलं गेलं आहे. हा चेंडू भीमर आहे. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. फेकी चांगली पाहायला मिळत नाही. चौथ्याचा प्रयत्न स्ट्राईक हवी आहे. काय झालंय, काय पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये? एक प्रकारे म्हणायचं गेलं ना सध्याच्या घडीला मोये मोये क्रिकेट, थोडस लेझी क्रिकेट. लेझी क्रिकेट या ठिकाणी मैत्रीय या टीम कडून पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आहे, भीमर आहे, म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 96 96 आकडा पुढे आहे. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काय 100 पूर्ण करेल का? यस यस यस, या इनिंगची मात्र एंड केलाय ते देखील एका मोठ्या फटक्यानं. 6 धाव्यांसाठी हा देखील चेंडू निघून जातोय आणि यंगस्टर्स माकणे संघ पोहोचतोय तब्बल 102 या धावसंख्येवर. सर्वात मोठा आपण हा स्कोर पाहू शकाल. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 102 धावा फलकावर आणि 103 धावा विजयासाठी मैत्री सफाळे या टीमला. आपण बॅट मधून पाहिला 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 23 धावा. त्यानंतर 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा आपण अपूर्व याच्या बॅट मधून देखील पाहिल्या. त्यानंतर नक्कीच प्रणय आणि प्रणय देखील चांगली साथ आणि चांगली बॅटिंग साकारली, कारण प्रणयच्या बॅट मधून आपण 4 षटकार हे प्रणयच्या बॅट मधून पाहिले. तब्बल प्रणयने बनवल्या आपल्या टीम साठी त्या म्हणजे 30 धावा. तर प्रत्येक खेळाडू नंबर 1 चा खेळाडू राज असू द्या, नंबर 2 चा खेळाडू अपूर्व असू द्या, नंबर 3 चा खेळाडू आकाश असू द्या किंवा नंबर 4 चा खेळाडू प्रणय असू द्या, या सलग खेळाडूंना मात्र आपापली कामगिरी चोख बजावलंय. 102 धावा फलकावर 103 धावा विजयासाठी मैत्री सफाळे या टीमला मात्र आपण हा पूर्वार्ध पाहिलाय. अजूनही या आपल्याला मॅचचा उत्तरार्ध पाहायचा आहे आणि उत्तरार्धामध्ये काय घडेल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक सुप्रीमो आवाज मिस्टर प्रमोदजी शेडगे. चला कॉल देतोय मी. ऑल मोनस्टार बहाडोली आणि ओमसाई बिरवाडी टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या.
थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसापासून ऑफिशियली 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय एक चांगलं क्रिकेट प्रतिम आणि दोन्ही संघांमध्ये आज आगरी समाज बांधवांना दिलेलं हे व्यासपीठ जे आपण पाहतायत यंगस्टार चषक माकणे 2025 च्या माध्यमातून. एकशे 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत आणि 103 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. अतिशय चांगलं वातावरण आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान यंगस्टार चषक 2025 माकणे 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात मिस्टर गौरव पाटील. आणि अतिशय या स्पर्धेचं आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फिटेल आणि पारदर्शकता कशी असावी या आयोजनाची हे गेल्या वर्षापासून एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्यानंतर हे छोटंसं रोपटं वटवृक्षात आता हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन ऑल मॉन्स्टार बहाडू ओम साई बिरवाडी या ठिकाणी स्वप्नील आलेले आहेत ऑल मॉन्स्टार बहाडोली या टीमचे. तर ओम साई बिरवाडी टीमचे कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर या अन्यथा तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळायला मिळतील याची दखल घ्या. 103 धावांचं लक्ष यंगस्टार माकणे टीमने काही जबरदस्त खेळ केला. अतिशय वाखण्याजोगे पूर्व गावडचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि हीच ताकद आहे या गोलंदाजाची. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर डॉट. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. या आपण टॉस करूया. बालाजी राऊत सर त्या ठिकाणी असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातील. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. आकाश घरात पुढे सरसावतील त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार. गुड शॉट. रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. अतिशय चांगला फटका होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला विनायक पाटील बाबूच्या बॅट मधून. एक सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचं टॉप एज आणि यस टेकन. कॉटन बॉलची संधी दौडून आली. विनायक पाटील बाबूला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. मी सन्माननीय गोविंदजी तरे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेक करून घेऊया. गोविंदजी तरे साहेब या आपण. एका साईडला आपण ऑल मोनस्टार बहाडोली हा संघ पाहतोय आणि एका साईडला आपण ओम साई बिरवाडी हा संघ पाहतोय. आजच्या दिवसातील ही आपण दुसरी मॅच आणि या दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आहे गोविंद साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जात आहे. कॉइन्स विन होतोय. छापचा बॉल आहे आणि यस
या ठिकाणी काढता येतोय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये बसून घ्या, जास्त वेळ घेत नाहीये. तर या ठिकाणी ओमसाई बिरवाडी या टीम कॅप्टन नाणेफेक जिंकले आहे. सुरेख फटका आहे, नक्कीच येतो त्या दिशेने आम्ही. तर निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. फिल्डिंग शतरक्षण स्वीकारला आहे आणि बॅटिंग करायची आहे, ती म्हणजे बहादुरी या टीमला. चला मॅच सुरू आहे, त्यासाठी त्या कारणास्तव इथे चर्चा करत नाहीये. टॉस बॉक्स मधून या ठिकाणी निर्णय हा दिला जातोय की बिरवाडी या टीमनं नाणेफेक जिंकले आहे आणि शतरक्षण स्वीकारले, तर बहाडोली या टीमला बॅटिंग करायची आहे. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स, प्रमोद शेडगे. दरम्यान चौकार पाहायला मिळाला. चौथ्या बॉलवर अतिशय देखणा फटका होता, ऑन दी टोस खेळला गेला होता. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. फिल्डर येत आहेत, प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते, परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. बॅक टू बाउंड्रीज. आक्रमकता दाखवली गेले. ज्या पद्धतीने सरळ बॅटचा उपयोग काय असतो, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट कसा करावा याचा प्रात्यक्षिक अगदी प्रणयच्या जवळ चेंडू यावेळेला जरूर लँड झाला होता आणि तिथून उजव्या पायाच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मैत्री सफाळे या टीमची 12 या धावसंख्येवर. 103 धावांचं लक्ष्य आणि 103 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 12 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अतिशय सुरुवात तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. षटकार चौकारांची भाषा बोलावीच लागणार आहे, कारण एक भलं मोठं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय आणि ज्या वेळेला मोठ्या लक्ष्यांचा तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला षटकार चौकार हे यायलाच हवेत. चांगला बॉल, परंतु अपूर्वने काय किमया साध्य केले. विथ द बॅटने सुद्धा अतिशय चांगला खेळ दर्जेदार पाहायला मिळाला आणि विथ द बॉलने सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. विथ द बॅटने तब्बल 36 धावा आणि विथ द बॉलने कामगिरी करत असताना 12वर 1 अशा पद्धतीने 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. ती सुद्धा प्राइजलेस विकेट. विनायक पाटील बाबूच्या माध्यमातून पहिली विकेट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12वर 1. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. गौरव पाटील जे प्रोप्रायटर आहेत आणि जे युट्यूबच्या माध्यमातून त्या कमेंट बॉक्स मध्ये जे लिंक गुगल लिंक आहे, जे फॉर्म आपण अपडेट करू शकता, फॉर्म फिलअप करू शकता. आपल्या सर्व डिटेल्स आपण 6 सीटर स्पोर्ट्सच्या या चॅनलला द्या आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला 5 बक्षिसे आहेत. त्या 5 भाग्य विधाते जे ठरतील त्यांना सुंदर वेगवेगळं गिफ्ट हॅम्पर हे दिलं जाणार आहे. तर याची प्रत्येक आमच्या श्रोत्यांनी दखल घ्या. 12वर 1 पहिल्या षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. यंगस्टार चषक माकणे अगदी याच खेळाडूंसाठी ही स्पर्धा राबवली गेली. प्रत्येक एक गाव एक फॉर्मॅट मध्ये तुम्ही तुमचा संघ दाखल व्हावा. एवढे चांगले खेळत असताना सुद्धा मात्र काहीतरी आपण देणं असतो. ज्या वेळेला माजी खेळाडूंनी स्पर्धा भरवले तर आपण सुद्धा थोडस कॉपरेट, फुल नाही फुलाची पाकळी, अर्थातच तुमची उपस्थिती. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेत रोहन पाटीलला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून माजी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. यंगस्टार कमिटी सदस्य मंगलदाजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अविनाशजी गावड साहेब यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे शुभम केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर रवीजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्यामकांतजी तरे साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जितेंद्र कानविंदे साहेब उपस्थित आहेत. मनोज वैद्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साई घरत एक सुंदर कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल. 17 रन आणि टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे आदरणीय महेंद्रजी भुईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर किशोरजी पाटील
हे सुद्धा उपस्थित आहेत, बाळूमामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये शेखर किनी अतिशय चांगला लेखाजोगा, फक्त त्यांच्या कानावर एक शब्द टाकला आणि त्यांनी लगेच सुधारणा केली आणि आज वेगवेगळ्या कलमांचा उपयोग करत असताना पाहायला मिळतात. ऑन साइडला तगडा प्रहार, सरळ चेंडू निघून जाईल, 4 धावांकरता चौकार. बॅट मधून एक खणखणीत चौकार, खूप वेगवान प्रहार केला होता त्या बॉलवर. शुभम पाटील हॅलीला आपण पाहतायत प्रणय घरच्या समोर चांगला बॉल रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न केला. लेग ग्लान्स यावेळेला पाहायला मिळतोय. शॉर्ट लेग ला चेंडू वळतोय, तत्पूर्वी सिंगल मेल. भूपेश गावड स्वतः मात्र आपण पाहतायत विकेट किपरची भूमिका निभावत असताना क्रिएटिव्ह 11 माकणीचे प्रोप्रायटर. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेली. 22 रन्स बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. ऑन साइडला तुषार गरत हलकेसे शफल झाले, चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर फाईन लेग कडे वळतोय. तत्पूर्वी 2 धावा तुषार गरत अर्थातच तुका च्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर मैत्री सफाळे या टीमची जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. यानंतर ऑल मॉन्स्टार बहाडोली वर्सेस ओमसाई बिरवाडी. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. अगदी नेत्रदीपक तुषार गरजच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय आणि आकाश घरतला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. चौकारानिशी 2 षटकांच्या समाप्ती अखेर मैत्री सफाळे टीम जाऊन पोहोचते 28-28. वाजंत्र पाहायला मिळतं आपल्याला. संगीत वेगवेगळ्या पद्धतीने संगीताची मेजवानी ही आपल्याला आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचवली जाते, ज्यांचं नाव आहे कुंदन घरत. काय तो 43 जणांचा माजी खेळाडूंचा समूह, काय ते सुंदर आणि दर्जेदार आयोजन, आणि काय ते 5-5 षटकांचे सामने. सगळं काही ओके. म्हणजेच यंगस्टार चषक माकणे 28 वर 1. 2 षटकांचा एकंदरीत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू जर आपण आता सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. पंच वळतात. वाईट +4 मिळतील नशिबाच्या 5 धावा या चौकारणीशी. या ऐकूया सबसे अलग कुंदन घरत की सदाबहार झलक. या पण ऐकूया चौकार 5 धावा. दोन षटकांमध्ये कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या 40 धावा होत्या. यंगस्टर माकणे टीमच्या इथे 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ऑन साइडला काय फटका खेळलाय शुभम पाटील. हॅली इज ऑन फायर. षटकार 6 धावा.
दस्त फटका होता. शुभम पाटील हॅली थांबण्याचं नाव घेत नाहीये. आम्ही सुद्धा हार मानणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप. मॅग्निफिसंट बॅटिंग ऑन साइडला जणू काही रिप्ले पाहिलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6 षटकार. पंचवीस रनची वादळी खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. 45 वर 1. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय शुभम पाटील. परिपूर्ण तुटून पडले सचिनवर. 17 रन्स खर्च केले 2 बॉल मध्ये. कमबॅक करण्याची संधी आहे सचिनला. ऑन साइडला फुलटॉस बॉल होता. आकाश पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 46 वर जाऊन पोहोचली गेली. 46 रन. बॉल फेकून झाले ते 3. 8 बॉल मध्ये 26 रन. अतिशय चांगली देखणी बॅटिंग पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 11 रन. तुषार घरत तुकाच्या बॅट मधून एक हर होणारी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं फॅब्युलस प्लेयर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा परफेक्ट या वेळेला आपण पाहिलं रडार मध्ये चेंडू आला नाही. तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. हा क्लास आहे यंगस्टर माकणे टीमचा. अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतोय. इथून त्यांना पुढे जायचं असेल तर खूप काही शिकावं लागेल. खूप काही सुधारणा कराव्या लागतील. खूप काही मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आणावी लागेल. आणि खूप काही सेन्सिबल क्रिकेट खेळत प्रत्येकाचा आदर सन्मान करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य असणार आहे. चांगला बॉल ह्या वेळेला सचिनने कमबॅक केलं. खाली राहिला होता हा चेंडू. शुभम पाटील सुद्धा अग्री होत आहेत की थोडासा चेंडू खाली राहिला. बॅट हवेत फिरली. ऑफ्टमच्या बाहेर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना अप्रतिम चांगली लेंथ लाईन म्हणून जी ओळखली जाते आणि ते सचिनने आता परफेक्ट हेरलं गेलंय. ग्रेट डिलिव्हरी. गुड कमबॅक. ऑन साइडला त्या रडार मध्ये आला. सोडणार नाहीये. शुभम पाटीलच्या बॅट मधून या षटकातील कणखर खणखणीत 3रा षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 53 रन्स. विजयासाठी आता 50 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉल मध्ये 50 रन्स. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास आणि तेवढा आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास, आरपार प्रामाणिकपणा आणि स्वतःवरचा विश्वास या गोष्टी तुम्हाला खूप काही सांगून जातात. घेऊया एक डीजे ब्रेक. देऊया आपण कॅन्डीला संधी. घुमतील चौकार षटकार. क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. थँक्यू. वेलकम बॅक. या गाण्याने सर्व काही लिखित आहे की हा चषक जो ठेवलेला आहे यंगस्टार चषक तो भावी पिढीला घडवायला. आणि ते भावी पिढी म्हणजेच यंगस्टार चषक माकणीचे खेळाडू. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत जे खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 53. 12 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे. 25च्या सरासरीने खेळावं लागेल. आणि दोन्ही फलंदाजांकडे ती कुवत आहे. प्रतिभावंत खेळाडू आहेत. पहिलाच बॉल ह्या वेळेला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 54 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा 49 रनची आवश्यकता. जवळजवळ 7 बॉल हे आउट ऑफ द पार्क खेळावे लागणार आहेत. अर्थातच षटकारात परावर्तित करावे लागतील. तेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतील का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे.
यावेळेला स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रोहन पाटील पुढे सरसावत आहेत, मात्र बॅकअप चांगला मिळाला. त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून गणेश जनरेटर म्हणून ज्यांची व्यवस्था केलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 54. कोणती धाव मिळाली नाही. 2 बॉलचा खेळ झालाय. 10 बॉल आहेत. 10 बॉल मध्ये 49 रनची आवश्यकता. 29.40 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, स्वतः झुकतायत त्या ठिकाणी. चांगले प्रयत्न केले आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 56 रन्स. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यानंतर ऑल मॉन्स्टर बहाडोली वर्सेस ओम साई बिरवाडी या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला अतिशय कडवी लढत पाहायला मिळेल. ऑन साइडला ताकद आणि नजाकत या 2 गोष्टींच्या जोरावर शुभम पाटीलने आतापर्यंत आक्रमण केलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 62 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथमेशचे आतापर्यंत 4 बॉल हाताळले गेले, त्यामध्ये 1 षटकार. प्रथमेशचा पुढील बॉल. बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. भूपेश गावड खूप दूर होते आणि त्या कारणास्तव चेंडू 4 धावन करता निघून जातोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वतः 44 वर पोहोचतायत शुभम पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 66. विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 7 बॉल मध्ये 37. आदरणीय सन्माननीय राजेशजी भोईर साहेब JSW सिमेंट आणि बाळूमामा यांचे परम मित्र यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. आपलं आर्थिक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, दूर आहे. फिल्डर अपूर्व त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मिळेल चौकार. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 70 या धावसंख्येवर. आता 33 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल मध्ये 33 आणि शुभम पाटीलच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्या जर आपण पाहिली वैयक्तिक 48 वर जाऊन पोहोचतोय. 15 चेंडू मध्ये 48 धावा. घणाघाती आणि झंझावती खेळ केले. 6 बॉल 33. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 70. 2 धावा अर्धशतकापासून दूर आहे शुभम पाटील. मॅच मात्र यावेळेला विन करून देईल का याकडे लक्ष असणार आहे. हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते आपण पाहतायत. अग्री समाज बांधवांच्या माध्यमातून फार कमी वेळेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर असे दृश्य पाहायला मिळतात आपल्याला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण गेली कित्येक वर्ष पाहिलंय. बारीक सारीक गोष्टी स्पोर्ट्समॅनशिप असावं लागतं. कोणतंही मतभेद न करताना चांगलं क्रिकेट खेळा आणि राजकारण तर क्रिकेटमध्ये मुळीच आणू नका. जर आणलात तर त्याचा विनाश झाला हे पक्का आहे. 1 रन मिळेल आणि आकाश घरात पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगली बॅटिंग सुद्धा केली होती. एसपीएल ला थोडेसे फ्लॉप ठरले होते. 71 वर 1. 15 बॉल 48.
ऑफस्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. ही चांगली थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना आज अपूर्वची फॅमिली खुश असेल यात ते मात्र शंका नाहीये. ऑन साईडला आणि या षटकाराने अर्धशतक साजरं केलं जातं. शुभम पाटील एक हलकीशी बॅट उंचवायची आहे, मात्र अर्धशतक हे अर्धशतक असतं. चांगली बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 3 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत आणि संघाची धावसंख्या 77. एक हर हुन्नरी खेळाडू, वन मॅन शो अशी बॅटिंग करत असताना 17 बॉल मध्ये 54 रन्स अर्धशतकाच्या बळावर. आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक शुभम पाटील ह्यालीच्या नावावर जाईल. जरी आम्ही सामन्यापासून दूर चाललोय परंतु एक इरादा पक्का स्पष्ट केला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. बराच वेळ चेंडू हवेत आणि वॉड कॅच, एक्सलंट कॅच अँड कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद परंतु शुभम पाटील एक्सलंट बॅटिंग. वेलकम बॅक. धन्यवाद कॅन्डी. धीरज या संघातील एक अतिशय हरवणारे खेळाडू, बाहुबली ऑफ सफाळे मैत्री सफाळे टीम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्णता स्थिर राहिले 77 रन 77. चांगला बॉल पंचांकडे दाद आणि या अपील उचलून धरली गेली. आल्या पावलांवरती पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. अपूर्व गावड मॅग्निफिसंट बॉलिंग. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यंगस्टार कमिटी सदस्य, त्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. वेलकम. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निलेशचा जरूर होता. आज त्यांनी कॅप्टनशिप सांभाळली परंतु थोडेसे अपयश जरूर पाहायला मिळतात. 77 वर खेळ थांबला परिपूर्णता आणि जवळजवळ आपण पाहतायत 25 धावेने विजय प्राप्त करत असताना यंगस्टार माकणे टीम. कॉंग्रॅच्युलेशन. षटकार क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार. मैत्री सफाळी टीमचा कॅप्टन निलेश आपण लगेच संपर्क साधा आपण आयोजकांशी आणि आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय मोरेश्वरजी तरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी विनंती करेन. श्यामकांतजी तरे साहेब मंडळाचे अध्यक्ष आहेत.